वर्धा राष्ट्रवादीत नाराजीचे वारे. सुरेश देशमुख गट दिवाळीनंतर घेणार मोठा निर्णय. पत्रकार परिषदेमध्ये तीव्र नाराजी केली व्यक्त. जिल्हाध्यक्षपदांच्या नियुक्तीवरून नाराजी उफाळली. वर्धा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून नाराजी उफाळलेली आहे. माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या गटाकडून समीर देशमुख यांना जिल्हाध्यक्षपदी नेमण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र पक्षाने अतुल वांदेले यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली. या निर्णयामुळे माजी आमदार सुरेश देशमुख गटात नाराजी निर्माण झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षाने उमेदवारी न दिल्यानं आणि आता जिल्हाध्यक्षपद न मिळाल्यानं देशमुख यांच्यात असंतोष दिसत आहे. सुरेश देशमुख यांनी 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की पक्षाकडून जिल्हाध्यक्ष निवडताना आमच्याकडे विचारणा झाली नाही. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. दिवाळीनंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील राजकीय निर्णय घेतला जाईल. पक्षात राहायचं की नाही याबाबत कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार निर्णय होईल असंही त्यांनी बोलताना सांगितलंय. पत्रकार परिषदेचा उद्देश हा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी कार्यरत आहे. यावेळेला ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं या विशेषतः या जिल्हा काँग्रेस अध्यक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला तो निर्णय काही आम्हाला काही रुचला नाही, मान्य झाला नाही आणि म्हणून त्याचा ती नाराजी व्यक्त करण्याकरता मी ही आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. पहिल्यांदा प्रोसेस तसं नसतं, ते त्याचं ठरल्यासारखंच असते, पण ते विचारतात कोणाला अध्यक्ष करायचं, काय करायचं वगैरे वगैरे. त्यावर्षी त्यांनी विचारलं आम्हाला, पण तसं काही त्याच्यात वाटलं नाही की बाबा काही. आम्ही विचारल्यानंतर आम्ही जे त्यांना सांगितलं की असं करा तसं करा, पण ते आमचं ऐकतील बा असं वाटलं नाही आम्हाला आणि त्या पद्धतीने त्यांनी ऐकलं नाही. आणि अतुल वांदेले म्हणून मागे पराभूत उमेदवार आहे हिंगणघाट मतदारसंघातला, त्यालाच अध्यक्ष केलं आणि तो निर्णय आम्हाला काही रुचला नाही. आम्ही समीर देशमुख यांचं नाव अध्यक्षपदासाठी दिलं होतं. विधानसभेच्या वेळेला आम्ही उमेदवारी मागितली होती, पण ती त्यावेळेला दिली नाही. यावेळेला तरी काहीतरी विचार करतील असं आम्हाला वाटत होतं, पण तो विचार केला नाही आणि म्हणून ती नाराजी व्यक्त करण्याकरताच आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. आणि सगळं कार्यकर्त्यांची एक सभा या दिवाळीनंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे या पक्षात राहायचं की नाही राहायचं अशा प्रकारचा निर्णय आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार असल्याचं सांगतो. नाही म्हणजे विचारलं आम्हाला, पण आम्ही जे सांगितलं ते त्यांनी त्याचं काही तेवढं गांभीर्याने विचार केला नाही. प्रदेशाध्यक्ष शिंदेचा फोन आला होता, त्यांना कळवलं आणि बाकी लोकांना कळवण्यासारखं काही नाही आणि त्यांना माहित आहे सगळं. सगळ्या ज्या कार्यकर्त्याच्या भरोश्यावर आपण इतकं वर्ष राजकारणात राहतो त्या सगळं कार्यकर्त्याची एक मिटिंग दिवाळीनंतर बोलवू, त्यांच्याशी चर्चा करू आणि काय करायचं काय नाही कार्यकर्त्याशी चर्चा करून तो निर्णय पुढे घेऊ. नाही सध्या तरी तो विचार नाही आहे, म्हणजे कोणत्या पक्षात जायचा विचार नाही आहे. पहिले हा निर्णय होऊ त्या पक्ष सोडण्याचा, काय होतो काय होईल पाहू, नंतर मग चालवता येईल काय करता येईल. 100% नाही नाराजी तसं म्हणजे हे नाही. आमचं म्हणणं होतं की बा समीर देशमुखांना तुम्ही विधानसभेची तिकीट उमेदवारी नाही दिली, विधानसभेत नाही दिली आणि जिल्हाध्यक्षपदही नाही देऊन राहिले. आम्ही आमचे कार्यकर्ते कसे सांभाळायचे, कसं लोकांना जवळ ठेवायचं. हा अन्याय आता विधानसभेच्या वेळेला झाला आणि आता नवीन अध्यक्षाच्या वेळेला झाला.